नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत हम्पीमध्ये. तर आपण पेशागर गेस्ट हाऊस म्हणून अनुगुडी विलेजमध्ये जे पेईंग गेस्ट आहे तिथं आपण थांबलेलो आहोत. तर तुम्हाला त्याचा आधी टूर देतो. ही जी मागं गाडी दिसत आहे ती आपण बुक केलेली आहे, म्हणजे त्याचं 600 रुपये चार्जेस घेतले जातात आणि जे रूमचे जे आहेत त्याचे 1000 रुपये घेतले जातात. तर तुम्हाला आधी रूम टूर देतो मी. त्यानंतर ही इकडे काही सिटिंगमध्ये ही एक रूम आपल्याला पाहायला मिळते. मस्तपैकी एकदम भारी रूम आहे. त्याच्यानंतर इथून एंट्रन्स आहे. एंट्रन्समध्ये ही एंट्रन्स आहे. पुढे इकडे एक अजून एक रूम आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे जर वाचायचं असेल तर पुस्तक पण इथं दिलेलं आहे त्यांनी. गेम वगैरे खेळायचे असतील गेम ते पण आहे. त्याच्यानंतर इकडे एक रूम आहे या साईडला आणि या साईडला अजून एक रूम आहे. आणि हे मालक आहेत ते पेशागरचे. आणि इथे आपल्याला पूर्ण सेटअप वगैरे पाहायला मिळतो. म्हणजे कॉफी वगैरे करायची असेल किंवा चहा वगैरे करायचं असेल तर सगळे इथे आपल्या अवेलेबल आहे. किटल वगैरे आहे. त्यानंतर ॲक्वा पण आपल्याला दिलेलं आहे. तुम्हाला बॅक साईडचं दाखवतो. बॅक साईडमध्ये आपल्याला इथे सिटिंगमध्ये आपल्याला जेवण वगैरे आपण करू शकतो. त्याच्यानंतर इथे आपल्याला 4 जे काही वॉशरूम पाहायला मिळतात. कधी हम्पीला जर आला तर तुम्ही नक्की इथे स्टे करू शकता. तर इथले जे मालक आहेत त्यांचा जो नंबर जो आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही ते ज्यावेळेस तुम्ही याल हम्पीमध्ये त्यावेळेस तुम्ही नक्की इथे स्टे करा. आणि आता आपण आपला असा प्रवास आता पुढे चालू होणार आहे. गाडी आपण बुक केलेली आहे. पुढे जाऊन आता आपल्याला जे विरूपाक्ष मंदिर आहे, वेगवेगळे जे मंदिर आहेत ते आता आपल्याला फिरायचे आहेत. तर चला तर मग पुढची आपली जी जर्नी ती आता आपण चालू करूयात. हे काय आहे? पेशागर आहे नाही, पेशागर होमस्टे. क्रॅश वगैरे नाही का? तेच त्यासाठीच काढतोय मी, बाकी काही विषय नाही. ओके वाटते मला. सेफ्टी असली पाहिजे की बुवा गाडी व्यवस्थित आहे, गाडी व्यवस्थित दिली आहे. तर गाडीमध्ये पहिल्यांदा पेट्रोल टाकल्यानंतर आपण पहिला जो स्पॉट आहे तो गाठला आहे क्वीन बाथ, म्हणजे त्याला मराठीत म्हटलं तर राणीचे स्नानगृह. आणि हे जे काही राणीचे स्नानगृह जे आहेत ते इंडो इस्लामिक शैलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि चौकोनी रचनेमध्ये पूर्णपणे हे आपल्याला पाहायला मिळतं. जरी सामान्यतः आपण याला क्वीन्स बाथ म्हणत जरी असलो तरी पण हे कोणी वापरलं, कधी वापरलं याचा उल्लेख कुठेही केलेला नाही आहे. ह्या रचनेमध्ये आपल्याला 15 मीटर चौरस तसेच 1.8 मीटर खोल स्नानगृह हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्या स्नानगृहाच्या भोवती आपल्याला कॉरिडॉर हा मोठा पाहायला मिळतो. पूर्वेकडून एक मोठी ढलान येते. ह्या संरचनेमधून वाहणाऱ्या पाण्यातून ह्या जलवाहिनीतून ह्या स्नानगृहामध्ये पाणी आणलं जायचं असं म्हटलं जातं. आणि ही जी काही जलवाहिनी आहे ती पूर्णपणे दगडी नाल्यामधून आपल्याला पाहायला मिळते. आणि ते जे नाले आहेत ते सुद्धा अजून सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतात. तर उत्तरेकडून आपल्याला पायऱ्यांचे एक मोठे उड्डाण आपल्याला ह्या स्नानगृहामध्ये घेऊन जातं. तर कॉरिडॉरमध्ये वेगवेगळ्या कमानी आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येक कमानीवरती आपल्याला वेगवेगळ्या नक्षीकाम हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्या कमानींमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची 24 प्रकारची जे काही नक्षीकामे आहेत ते कॉरिडॉरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर दक्षिणेला एक लहान प्रवेशद्वार असून तिन्ही बाजूंना क्वीन्स बाथच्या आपल्याला मोठे उघडे जे काही कमानीदार आहेत ते आपल्याला पाहायला मिळतं. तर कॉरिडॉरच्या जे काही आग्नेय बाजू आहे तिथून आपल्याला एक जिना जातो जो की आपल्याला डायरेक्टली जो क्वीन्स बाथ आहे त्याच्यावरती म्हणजे त्याच्या छतावरती हा घेऊन जातो. तर ह्या छतावरती आपल्याला 8 बाल्कनीसुद्धा देखील पाहायला मिळतात. आणि ह्या बाल्कनीचे जे काही बाह्य आणि अंतर्गत दोन्ही जे काही बाजू आहेत ते भौमितिक आणि अरबी तसेच जे काही पानांचे डिझाईन आहे त्याचे नक्षीकाम आपल्याला किंवा त्याचे सजवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. क्वीन बाथ हे लोकेशन पाहिल्यानंतर
पुढचं जे आपलं जे लोकेशन आहे ते रॉयल इन्क्लोजर, म्हणजे त्याला राज प्रांगणसुद्धा म्हटलं जातं. आणि राज प्रांगणच्याच बाहेर आपल्याला एक शिलाद्वार पाहायला मिळतो, जो की एका अखंड दगडापासून तयार केलेला दरवाजा असतो. आणि परकीय आक्रमणापासून वाचण्यासाठी या दरवाजाची वैशिष्ट्यपूर्ण रचनाही केली जात असे. तर आपला पुढचा जो काही लोकेशन आहे ती आहे राज प्रांगण, म्हणजे त्याला द रॉयल एक्सक्लोजरसुद्धा म्हटलं जातं. हे जे की प्राचीन विजयनगर शहराचं जे काही रॉयल सेंटर आहे त्याचा एक मेन सेंटर किंवा मेन गाभा म्हणून हा ओळखला जातो. तर हे जे प्रांगण आहे ते 3 मोठ्या जे काही उघड्या असलेल्या जे काही उंच भिंतींनी संरक्षित हे केलं गेलेलं आहे. तसंच आपल्याला ईशान्य कोपऱ्याला एक मोठा जो काही थर आहे तो दिसतो, जो की आपल्याला महानब्बी डिब्बाकडे जाण्यासाठी घेऊन जातो. महानब्बी डिब्बावरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे नक्षीकाम आहे ते पाहायला मिळतं, म्हणजे घोड्यांचे असेल किंवा लढाईंचे असतील किंवा हत्तींचे वेगवेगळे जे काही नक्षीकाम आहे ते आपल्याला महानब्बी डिब्बावरती पाहायला मिळतं. तसंच आपल्याला वरती जाण्यासाठी 2 मार्ग आहेत आणि खाली उतरण्यासाठी त्या बाजूने सुद्धा मार्ग आहेत आणि पुढच्या बाजूने सुद्धा मार्ग या महानब्बी डिब्बावरती आपल्याला केला पाहायला मिळतो. तसंच याच्यावरती जे काही महानब्बी डिब्बावरती आपल्याला वेगवेगळे जे काही पराक्रम आहेत किंवा वेगवेगळे जे काही शिकारे वगैरे आहेत किंवा जे लढाया वगैरे आहेत त्याचा उल्लेख आपल्याला याच्यावरती केलेला पाहायला मिळतो. आणि एकदम सुंदर नक्षीकाम हे आपल्याला महानब्बी डिब्बावरती पाहायला मिळतं. चौकोनी आणि काळ्या दगडांमध्ये कोरलेली पुष्करणी ही महानब्बी डिब्याच्या पुढे आपल्याला पाहायला मिळते. तर इतर तलावांच्या तुलनेत ही जी काही पुष्करणी आहे ती अगदी खूप वेगळी आहेत, कारण की बांधकामांमध्ये वापरले जाणारे जे काही काळे दगड आहेत ते ह्या परिसरात कुठेही आढळत नाही. आणि हे एक वैशिष्ट्य आपल्याला ह्या पुष्करणीचं पाहायला मिळतं. तर इथूनच बाजूला जे काही कमलापूर गाव आहे त्याच्या तलावांमधून या दगडी नाल्यांच्या साह्याने ही जे काही काळ्या दगडाची जी काही पुष्करणी आहे ती भरली जायची असं म्हटलं जातं. आणि हे जे काही दगडी नाले आहेत ते सुद्धा अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर ही जी पुष्करणी आहे ती आपल्याला चौकोनी आकाराची पाहायला मिळते. आणि जे काही उत्खनन जे केलेलं आहे त्याच्या दरम्यान काही जे काही सजावटींचे जे काही भांडे आहेत किंवा ज्या वस्तू आहेत त्याच्यावरून असं लक्षात आलं की ही जी काही पुष्करणी आहे ती धार्मिक विधींसाठी वापरली जात असेल. आणि तसंच ह्या पुष्करणीमध्ये जो काही हिरवा जो काही दगड आहे तो सुद्धा वापरण्यात आलेला आहे. आणि ह्या पुष्करणीमध्ये उतरण्यासाठी आपल्याला 5 स्तरांचे जे काही प्लॅटफॉर्म आहे ते सुद्धा बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात. काळ्या दगडाच्या पुष्करणीच्याच बाजूला आपल्याला जे सार्वजनिक स्नानगृह आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. हा जो तलाव आहे तो आपल्याला काळ्या संगमरवरी दगडाने तयार केलेला आपल्याला पाहायला मिळतो, जो की राजवाड्याचं जे काही संकुल आहे त्याच्या दक्षिणी तटबंदीला भिंतीला समांतर लागून हा जो तलाव आहे तो बनवला गेलेला आहे. ह्या स्नानगृहाची लांबी जी आहे ती पूर्व पश्चिम आपल्याला 62 मीटर पाहायला मिळते. तसंच उत्तर दक्षिणी ही 22 मीटर आपल्याला पाहायला मिळते. या तलावामध्ये आपल्याला उत्तरेकडील जो काही दगडी नाला जो दिसतो त्यातून पाणी भरले जात असे असं म्हटलं जातं. आणि जे काही पूर्व आणि पश्चिम जे काही बाजूंना स्नानगृहाकडे जाण्यासाठी जे पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे जे काही स्नानगृहातील जे काही पाणी आहे ते काढून टाकण्यासाठी दक्षिणेकडे आपल्याला एक ड्रेनेज सिस्टीमसुद्धा बांधलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि स्नानगृहाची जो की पश्चिम जी बाजू आहे त्याच्यात आपल्याला एक उभा मंडप उभारलेला आपल्याला दिसतो. आणि हे जे काही पाणी आहे ते आपण वेगवेगळे जे काही स्नानासाठी, शेतीसाठी किंवा सामान्य लोकांसाठी वापरण्यासाठी दिले जात असे असं हे म्हटलं राजा जातं. का जनता दरबार कक्ष म्हणजे किंग्स ऑडियन्स हॉल आहे. मला तसंच वाटतंय, कारण की तिथं राजा बसत असेल वरती. का रे, राजा तिथं वरती बसत असेल आणि हे पूर्ण त्याची जी सेना आहे ही इथं खाली बसत असेल एखाद्या वेळेस. हे का बनवलेलं असतं माहिती आहे तुला? हां, म्हणजे काही जर महत्त्वाची गोष्ट सांगायची असेल किंवा महत्त्वाचं टाईम असेल तर ते सेलिब्रेट करण्यासाठी किंवा सांगण्यासाठी ते असेल. जेव्हा गावात एखादा वादविवाद होतो हां, तो जो वाद विकोपाला जातो तो मिटवण्यासाठी इथे एक सभा माझ्या मते राज दरबार असेल, दरबार असेल. तिथे एक सभा भरवली जाते. मग ह्या एक साईडला इकडची विरुद्ध पार्टी, ह्या साईडला विरुद्ध पार्टी. राजा येताना त्याच्या मागच्या साईडच्या पायऱ्या हां, त्या साईडने राजा वर येतो. मग नंतर निर्णय घेतले जातात. तिथं राजाला बसायसाठी जागा असेल तिथं. आणि ती जी प्रजा वगैरे असेल, सैन्य वगैरे असेल, तिथं बसत असेल खाली. म्हणूनच त्याने किंग, हां तेच जनता, किंग ऑडियन्स हॉल म्हटलेलं आहे. चला आता पुढचं जे लोकेशन आहे इथूनच एकदम जवळ आहे राम हजार मंदिर. बघूया त्याला राम हजार मंदिर का म्हटलं जातं.
द रॉयल इन्क्लोजर पाहिल्यानंतर आपल्याला थोड्याशाच अंतरावरती हजार रामचंद्र मंदिर हे पाहायला मिळतं. राजघराण्याच्या मध्यभागी असलेले हे मंदिर रामायण आणि भागवत या महान कथांमध्ये जे प्रसंग दर्शवणाऱ्या भिंतीवरील एक चित्रांसाठी प्रसिद्ध आहे. मंदिर सुमारे आपल्याला 14व्या ते 15व्या शतकातील पाहायला मिळतं. रामाच्या रूपात श्री भगवान विष्णूंना समर्पित केले गेले हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. मंदिराचा उल्लेख 1416च्या एका शिलालेखात आढळतो, ज्यामध्ये राणी अहल्या देवींनी दिलेल्या अनुदानाचा उल्लेख आपल्याला केला गेलेला दिसतो. मंदिर आपल्याला पूर्व पश्चिम पाहायला मिळते. त्यात एक गर्भगृह, एक अंतराळ तसेच 3 प्रवेशद्वारांसह एक रंगमंडप आणि एक मोठा खांब आपल्याला पाहायला मिळतो. रंगमंडपाचे जे खांब आहेत ते शिष्ट दगडापासून बनवलेले असून त्यावर आपल्याला विष्णूंच्या अवतारांचे चित्रण केलेले दिसते. आणि तसंच राम हजार मंदिराच्याच बाजूला आपल्याला देवीसाठी एक वेगळे मंदिर बांधण्यात आलेले पाहायला मिळते. आता आपण आलेलो आहोत लोटस मलीतून. तिथं राम हजार मंदिरापासूनच एक समोरच आहे हातीशाला वगैरे, रंगा टेम्पल वगैरे, ते सगळे इकडेच आहे. आधी तिकीट घ्यावं लागेल, त्याच्यानंतरच मग एंट्री. आधी सगळ्यात आधी तिकीट काढावं लागतं 70 रुपयाचं. म्हणजे ते विठ्ठलगुडी मंदिरला पण आपण वापरू शकतो आणि ह्या मंदिराला पण वापरू शकतो. तर इथे आता आपण आधी जलमहल पाहूयात. ते पूर्ण ते किती वरपर्यंत ठेवले असतील ते. अरेंजमेंट बघायची त्यांची. अरेंजमेंट बघायची. आणि हे आहे जलमहल. आणि तिथं एक्झॅक्ट समोर जलमहलच्या समोर आपल्याला ताजमहल पाहायला मिळतं. तिथे जाऊयात आपण आधी. जनाना एन्क्लोजरमध्ये जो सेकंड लोकेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळतं लोटस मॅन्शन, ज्याला की आपण कमल महल म्हणतो. हा जो कमल महल आहे त्याला अजून एका नावाने सुद्धा ओळखलं जातं, चित्रंगी महल म्हणून. हा जो महल आहे तो आपल्याला इंडो इस्लामिक शैलीतून बांधलेला पाहायला मिळतो. आणि तसंच ही जी शैलीतून आपल्याला 2 मजली जी इमारत आहे ती आपल्याला पाहायला मिळते. पहिला जो मजला आहे तो एक खुला एक मंडप आपल्याला पाहायला मिळतो आणि उत्तरेकडे बाजूस एक जिना जातो जो की वरच्या मजल्यावर आपल्याला घेऊन जातो. आणि वरच्या मजल्यावर सुद्धा आपल्याला अनेक जे काही बाल्कनी आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पण जे वरती जाण्यासाठी जो काही मार्ग आहे तो बंद केलेला आहे. वरती कोणालाही जाऊ दिले जात नाही, कारण की त्याच्यामुळे जे काही स्टॅच्यू आहे तो खराब होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतात. तर त्यामुळे हा जो कमल महल आहे खूप अतिशय सुंदर आपल्याला याच्यावरती वेगवेगळ्या जे काही कमळाचे जे काही कळी आहे ते सुद्धा एक नक्षीकाम याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. तिथून म्हणजे पूर्ण जो एरिया आहे त्याच्यावरती लक्ष ठेवलं वगैरे जाऊ शकतं. आता इकडे कोण काय आहे ते आता आपण पाहूयात आधी. ते हे का एलिफंट आहे का ते? म्हणजे इथं
जे एलिफंट्स वगैरे आहेत त्यांची शाळा इथं आपल्याला पाहायला मिळते. त्याची इन्फॉर्मेशन इथे ही सगळी दिलेली आहे. म्हणजे प्रहरी मानरे वगैरे पण इथे, मिनारे वगैरे, वॉच टॉवर पण आपल्याला पाहायला मिळतं. आणि तसंच एलिफंट स्टेबल जे आहे, हाती जी शाळा म्हटली जाते ती इथं आपल्याला ही पूर्ण इथे पाहायला मिळते. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 बरोबर. हां. टोटल 12 हत्ती होते राजेश्री घराण्याचे. त्यांची जी देखरेख वगैरे ते इथे केली जायची, त्यांनी ठेवले जायचे. ते जे दरवाजे पाहिले ना तर ते एकदम हत्तीच्या मापातले सर. ज्यांना इन्क्लोजर पूर्ण पाहिल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये आपण जलमहल पाहिलं, लोटस महल पाहिलं, तसंच जे एलिफंटा स्टेबल आहे म्हणजे तिथे जे राजघराण्यातील जे काही 12 जे काही हत्ती आहे ते ठेवले जात असेल किंवा त्याची जी काही निगराणी आहे ती तिथे ठेवली जात असेल, तर ते पाहिल्यानंतर पुढचं जे आपण जे लोकेशन आहे तिथे आपण आलेलो आहोत आत्ता कृष्ण बाजार इथे. कृष्ण बाजार हे हंपीमधील अलीकडचं उत्खनन केलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. ह्या शिलालेखांमध्ये जे काही भगवान कृष्णांचा जे काही रथमार्ग म्हणून याचासुद्धा उल्लेख हा केला गेलेला आहे. उत्सव आणि समारंभामध्ये कृष्णाची मूर्ती ही मिरवणुकीसाठी रथावर ठेवली जात असे असा उल्लेख या शिलालेखांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कृष्ण बाजार हे सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथाचे केंद्रबिंदू म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर कृष्ण बाजार आपल्याला अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त लांब तसेच अंदाजे 49.5 मीटर रुंद आपल्याला पाहायला मिळतं. तर तसंच हे कृष्ण बाजार जे कृष्ण मंदिर आहे त्याच्या ईशान्येस आपल्याला जे काही पुष्करी नावाचा जो काही पवित्र तलाव आहे, जो की त्यातलं जे काही पाणी आहे ते आपल्याला माहिती की वेगवेगळ्या जे काही धार्मिक विधी आहे ते करण्यासाठी वापरलं जातं, ते सुद्धा आपल्याला पुष्करणी जे काही आहे ते पाहायला मिळते. तुम्हाला दिसतंय ते आहे हिरे बाजार. म्हणजे तिथं हिऱ्याचे व्यापारी वगैरे बसायचे. आणि इकडे जे आहेत हे कृष्णा बाजार आहे. हे सगळे तुम्हाला जे दिसतंय हे सगळे कृष्णा बाजार आहे. हे एक्झॅक्ट कृष्ण मंदिरच्या समोर आहे. म्हणजे हे जे कृष्ण मंदिर आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला हे पाहायला मिळतं. आणि पुष्करणी सुद्धा इकडेच खाली पाहायला मिळतं. चल पुष्करणी जायचं आहे का? पुष्करणी उठे खाली मायामध्ये तिकडे दगड बघाशी ठेवले असं वाटतं कोणतरी उचलून ठेवलेले आहे. तो समोरचा दगड जो आहे ना स्पेशल तो तसंच वाटतोय. इथे जेवढे पण हे पाहिले ना दगडांच्या रचना सगळं असं वाटतं कोणतरी रचलेले आहे त्या. आता तो पण तिचा एक्झॅक्ट पाहिलं तर असं वाटतं कोणतरी ठेवलेला जातो. लोक म्हणूनच म्हणत नाही की एकदा तरी हंपीला जा म्हणून. सगळेच लोकेशन एकदम भारी आहे. आता याच्यानंतर आपलं ठरलं होतं की विठ्ठलगुडी मंदिर करायचं आणि त्याच्यानंतर विरूपाक्ष मंदिर करायचं. पण विठ्ठलगुडी मंदिर एक्झॅक्ट 6ला बंद होतं आणि विरूपाक्ष मंदिर हे 8 वाजेपर्यंत उघडं राहतं. त्यामुळे मग आम्ही आता आमच्याकडे भरपूर वेळ आहे, म्हणजे अजून 2 तास आहेत. त्यामुळे आता जेवढे पण आपल्याला मंदिरं दिसतील छोटे छोटे किंवा जे स्पॉट दिसतील ते आपण आता कव्हर करूयात. ही आता आपल्याला पुष्करणी पाहायला मिळते. इथे आता कोणीच नाही आहे कारण की संध्याकाळची वेळ झालेली आहे. म्हणजे आम्ही उलटं चालू केलं असं, म्हणजे जे आपण स्टार्टिंग पॉईंट घेतले ते एंड पॉईंट नसतात. आम्ही एंड पॉईंटपासून स्टार्टिंग पॉईंटला चाललो आहे. पण मग एक्सपिरियन्स नवीन असतो, सगळ्या गोष्टी नवीन असतात. तिथं तुम्ही पाहू शकता काही विटांनी सुद्धा बांधलेलं आहे. कारण की काही जी पडझडी होत असते आणि त्याच्यामुळे मग तिथल्या लोकांनी थोडंफार त्याचा
जे ढाचा वगैरे आहे ते बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पाहू शकता ही पुष्करणी आहे. आपण जे मागाशी पाहिलं होतं ते काळ्या पत्थरची पुष्करणी होती आणि ही मेन पुष्करणी. ती पण पुष्करणी आहेच पण ती काळ्या पत्थरची होती आणि हे पुष्करणी एक न्यू म्हणजे पूर्ण वेगळं जे लोकेशन आहे ते पाहायला मिळतं. याची इन्फॉर्मेशन वगैरे कुठं नव्हती ना रे वरती. आता आपण जे मेन स्पॉट आहे जिथून आपल्याला सुरुवात करायची होती विरूपाक्ष मंदिर तिथे आता आपण आलेलो आहोत. एकदम भारी वाटतं एकदम. लोकेशन पण एकदम म्हणजे ती जी मिनार दिसते ती पण एकदम भारी आहे. विरूपाक्ष मंदिर मूळतः हे खूप एक छोटं किंवा लहान मंदिर होतं, पण 9व्या शतकामध्ये याची पूर्ण बांधणी ही केली गेली आहे आणि नंतर विजयनगर काळामध्ये एक मोठ्या संकुलात याचा विकसित हे केलं गेलं आहे. इथं रथोत्सवसुद्धा साजरा केला जातो जे की चैत्र महिन्यामध्ये येतो आणि हा 9 दिवस हा जो काही रथव्यवस्था आहे तो चालतो. हम्पी मेळा किंवा पंपपती मेळा किंवा हंपा मेळा म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. एका लोकप्रिय कथेनुसार हम्पी नदी सुंदर आहे किंवा जी तुंगभद्रा नदी आहे ती सुंदर आहे, पंपाचे मंदिर सुंदर आहे आणि हिमांद्री पर्वत म्हणजे जिथं हे लोक म्हणतात की इथं हनुमानाचा जन्म झाला आहे ते सुंदर आहे असं म्हटलं जातं. आणि लोकमणीनुसार परतपूजा ज्ञानी लोकांसाठी असते आणि हम्पी मेळा पापी लोकांसाठी असतो असं म्हटलं जातं. आणि फलपूज्य विधीसुद्धा इथं केला जातो म्हणजे पंपा आणि विरूपाक्ष यांचा विवाह इथं संपन्न होतो. त्यानंतर हम्पी नेला म्हणून जे काही लग्न आहे ते केलं जातं. विरूपाक्ष जो काही रथ आहे तो पंपा आणि विरूपाक्षची मूर्ती घेऊन निघतो आणि चंद्रमालेश्वर जे काही रथात विद्यारण्य ऋषींची मूर्ती घेऊन हे जो काही रथोत्सव आहे तो साजरा केला जातो. दोन्ही रथ जो काही तो विरूपाक्ष रथनगरावर चालवले जातात आणि हे जे काही प्रसिद्ध ब्रह्मागिरी जो काही रथोत्सव आहे तो वर्षातून एकदाच होतो म्हणजे चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हा जो काही रथोत्सव आहे तो साजरा हा केला जातो. मंदिराची खासियत अशी आहे की हम्पीमधलं हे पहिलं मंदिर आहे की जिथं पूजा केली जाते. बाकीचे मंदिर आपण जे पाहिले त्याच्यामध्ये काही जो गाभारा वगैरे तो पूर्णपणे बंद केला आहे किंवा कुलूप वगैरे लावलेलं पाहिलं तुम्ही व्हिडिओमध्ये. तर हे जे मंदिर आहे तिथं आम्हाला आधी बाहेर चप्पल काढायला सांगितली. चप्पल काढल्यानंतर मग आता आपण मध्ये मंदिरात दर्शन करायला चाललो आहे. वा रे वा मंदिर काय भारी राव. तिचा ट्रेनर तिला इकडे घेऊन आलेला आहे. Мы берем мелкую купюру. Вот у меня в данном случае 20. चलो चलो आता आपण लक्ष्मीसोबतचं पाहिलं तर आपण आता मेन मंदिरात जाऊयात विरूपाक्ष मंदिरात. तिला ट्रेनरने मागं बोलून घेतलं त्यावेळेसच ती आली नाही तर नसती आली ती. चल रे. विरूपाक्ष मंदिराच्या समोरच आपल्याला मस्तपैकी इथं इसको क्या बोलते हैं अंडी बोंडा. हाँ किसका बना होता है वो मैदा का. ओके. और ये बटाटा है काय भजी और ये कांदा भजी और ये पूरा तीखा मिर्च का भजी. ओके. ये कौन सा वाला है वेजिटेबल. हाँ 50. चला निकाल लो यही कितने का मिलेंगे. यार 30 में मिलता है वो. 30 में मिलता है वो. किधर हजार राम मंदिर में 30 को बोला हमको.
हे आपल्याला हा जो बाजार आहे तो विरूपाक्ष मंदिरच्या साईडलाच पाहायला मिळतो. तिथं आपल्याला सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते पाहायला मिळतात. काही रेस्टॉरंट वगैरे आहेत ते सुद्धा पाहायला मिळतात. पेंटिंगचे दुकान वगैरे आहेत ते सुद्धा पाहायला मिळतात आपल्याला. तो बघा, तुम्ही ओळखलंच असेल, आपला आवडता कार्यकर्ता तो, जो की धाका टाकायचा. त्याच्या ज्या मूवीज होत्या त्याची लवकरच मूवी आली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. पायरेट्स ऑफ कॅरिबियन, जॅक स्पॅरो. इतना ही आहे शायद. चला आता मागे जाऊयात. विरूपाक्ष बाजार फिरल्यानंतर आपण इथूनच एक 5-6 किलोमीटर अंतरावरती एक मँगो ट्री म्हणून रेस्टॉरंट आहे, तिथं आता जेवणासाठी चाललेलो आहोत. तर आपण या दिवसामध्ये 3 वाजेनंतर म्हणजे 3 वाजता आम्ही इथे पोहोचलो होतो. त्याच्यानंतर आम्ही बरेचसे लोकेशन आहे ते कव्हर करण्यात आले. आम्हाला जे काही विठ्ठलगुडी जे मंदिर आहे तर ते कव्हर करायचं होतं, पण ते काही कारणास्तव करता नाही आलं, म्हणजे ते लवकर बंद होतं. तर त्यामुळे बाकी जे स्पॉट आहे ते आपण बरेचसे कव्हर याच्यामध्ये केले. उद्या सकाळी आपण अंजनेरी जो काही पर्वत आहे तो सैर करणार आहोत आणि विठ्ठलगुडी मंदिर आहे, अजून काही जे काही लोकेशन आहे ते आपण पाहणार आहोत. आणि हा जर तुम्हाला हम्पीचा जो पहिला व्लॉग असेल तो आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याचा सेकंड पार्ट मी लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन.